ब्रिटिशकालीन शिवपाणंद शंतरस्त्यांवरील महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी शेत तिथे रस्ता व गाव तिथे समृद्धी अभियानाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करत राज्यव्यापी चळवळ उभी करून ग्राम प्रशासन, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन यांना निवेदन देत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील शेतरस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राज्यात ऐतिहासिक लढा उभारलाय। या लढ्याची राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत चळवळीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने राज्यात शेतरस्त्यांच्या संदर्भातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने कार्यवाही सुरू केली आहे। राज्यातील शेतरस्त्यांसाठी निशुल्क पोलीस संरक्षण, शेतरस्त्यांची अधिकृतपणे 7/12 उताराच्या इतर हक्कात नोंद घेण्यासह इतर पोटहिस्स्यासाठी मोजणी शुल्क कमी 200 रुपये करण्यात आले। आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनी शेतकऱ्यांसह वारसांना चालू वर्षाच्या प्रचलित बाजार मूल्यांचा 5% शासनात जमा केल्यास शेतकऱ्यांना हस्तांतराचा अधिकार, डिजिटल भूमी अभिलेख, आधुनिकीकरण, ई-महाभूमी अंतर्गत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने 7/12/8 उपलब्ध होणार असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यामुळे शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी राज्याचे कार्यसम्राट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन धन्यवाद व्यक्त करत सन्मान केलाय। यावेळी राज्यात सरसकट शेतरस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी चळवळीच्या मागणीप्रमाणे लवकरच शेतरस्त्यांना हद्द निश्चितीसाठी दगडी नंबर लावणे, शेतरस्त्यांना नंबरिंग करणे, राज्यातील तहसीलदारांना रोड मॉडेल तालुका पुरस्कार, तहसील कार्यालयात रस्ता अदालत घेण्याच्या मागण्या शासन निर्णय घेण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना दिले। यावेळी महसूलचे मुख्य सचिव प्रवीण महाजन, महसूलचे राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते। यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचे मोलाचे योगदान लाभले। प्रश्न आहे, तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या बांधातून हा रस्ता जातो, मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे। या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही। जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं। या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे। म्हणून एखाद्या जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा MLRC कोर्टाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्यांना रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे। काही कालमर्यादा ठेवली का? कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला। पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी SOP तयार करतो आहे। जमाबंदी आयुक्ताकडे 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे, त्याचे टेक्निकल, फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पांधन रस्ते, राज्यातले सर्व शिवपांधन रस्ते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7/12 नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतातला माल हा मार्केटमध्ये जात नाही, म्हणून 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा। आज डांबरीकरण नाही करता येणार, पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण।